तो मला कल्पना आली की कशा पद्धतीने पुन्हा एकदा प्रवेशबंदी केली जाते। मी अमरावतीमध्ये जाणार आहे। सुरेंद्र अकोडे आहेत। सुरेंद्र, अमरावतीमधली काय स्थिती आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद मतदारांचा मिळतोय? प्रशांत, खरं तर अमरावतीमध्ये सकाळी 7 वाजतापासूनच मतदानाची गर्दी जी आहे ते मतदान केंद्रावर वाढायला लागली आहे। सकाळी जर बघितली ती कोवळी थंडी आहे, म्हटलं असं असतानाही मतदार मोठ्या गर्दीने या ठिकाणी बाहेर निघाला आहे। एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीमध्ये 805 मतदान केंद्र आहे। या 805 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया जे ते सुरू आहे। काही ठिकाणी पिंक पोलिंग बूथ जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे, तर काही ठिकाणी नेचर थीम देणारे बूथ जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात येते। एकंदरीत मतदार या ठिकाणी आकर्षित व्हावं, मतदानाची आकडेवारी वाढावी, टक्केवारी वाढावी या अनुषंगाने ही अशा प्रकारचे पोलिंग बूथ या ठिकाणी लावण्यात आले। आपण बघू शकतो या ठिकाणी सुरेंद्र, तुम्हाला थोडंसं थांबवतो। मला आता शुभम उमाळे म्हणाले की मुंबईमध्ये आपल्या माध्यम प्रतिनिधींना अशा पद्धतीचा अनुभव येतोय की त्यांना प्रवेशबंदी केली जाते, त्यांना आत सोडलं जात नाहीये। आपल्याला अकोल्यामध्ये अशा काही पद्धतीचा अनुभव येतोय? निश्चित, खरं जर बघितलं तर या ठिकाणी 7 वाजतापासून मतदानाची प्रक्रिया सुरू असताना ज्या पत्रकारांकडे प्रवेश पत्र आहे त्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेले आहे। जी, नक्कीच। आपण रवी ढोबळेंकडे जाऊया। सोलापूरमध्ये रवी ढोबळे आहेत। रवी, सोलापूरमधली काय स्थिती आहे मतदानाची आणि त्या ठिकाणी लोकांचा कसा प्रतिसाद आता तुम्हाला दिसून येतोय? प्रशांत, निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या 26 प्रभागासाठी जी आहे ती मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। 102 जागांसाठी